रामकृष्ण हरी. आता आम्ही आमचे कैलासवासी अनंत आरते माऊलींचे मोठे सुपुत्र अशोकदादा आपल्या दिंडीला पैसा फंड काचकारखाना याजवळ त्यांचं बांबूंचं दुकान आहे, तंबू बांबूच्या माध्यमातलं, आणि तिथंच आपली दिंडी गेली 47 वर्षे यायची. तिथं आपले आरते काका अनंत माऊली आपल्या दिंडीला पूर्ण भेळ वगैरे द्यायचे, चहा पाणी द्यायचा. परंतु मधल्या काळात त्यांनी दुसऱ्या ठिकाणी घर घेतल्यामुळे वाटचालीत तसं काय भेट नाही होत. पण आज मात्र जवळच अगदी म्हणजे हायवेपासून एक 500 मीटरच्या अंतरावर त्यांचा हा निवास आहे. त्यामुळे त्यांच्या शब्दाला मान दिला. त्यांचा दुसरा मुलगा ओंकार याचासुद्धा आमच्या गणेशशी संपर्क असल्यामुळं सातत्यानं एकमेकाशी बोलणं करून गणेश आपला हा ओंकार पण भेटला, अविनाश पण भेटले. छान पद्धतीनं आम्ही इथं आलो. आपली गाडी आली मागून, थोड्या वेळात दिंडी पण येईल. 10 मिनिटं लागतील का 20 मिनिटं माहीत नाही, कारण शेवटी वाटतं येईल. पण आपली केलेली सेवा फार सुंदर, खूप समाधान. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज जरा 2 शब्द आमच्या पाटील महाराजांचे 2 शब्द. आज या हा 1 मिनिट. पुण्यनगरीमध्ये मुंबई पंढरपूर दिंडी गेली 47 वर्ष. काय जुन्या आठवणी सांगाव्या, वरून पाऊस यावा आणि त्या भिजत वेळ खावी. तो दिवस आजच्या या आरते कुटुंबियाकडून खरंच आठवणीचा दिवस आहे. त्या आठवणीनुसार भाग्याच्या बडसे, उद्योगाच्या मिसे, संपत्ती जात असे घर रिगे. काही ते दिवस राहत नाही. त्यांनी खूप सुंदर असं घर असावे, घरासारखे नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा, नको तो नुसती नाती, त्या नात्याला अर्थ असावा, नको तो नुसती वाणी, त्या वाणीतून प्रीत जुळावी, नको तो नुसती गाणी. अशी खरोखर घर हे घरासारखं असावं, माणसं असावी. त्यात नातं जोडण्याचं प्रक्रिया त्या आरती कुटुंबियांनी केली. इथे आम्ही आलो, अत्यंत तुमचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर भेळ त्या वेळेपासून आहे. त्यावेळ 47 वर्षापासून 47 वर्ष झाली की हा मेनू मध्ये काही बदल नाही. चहा आणि भेळ, पैसा काच फंड कारखाना आणि भेळ, आरते भेळ. आरती भेळ. छान, खूप छान. धन्यवाद. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. झालेली सेवा माऊली चरणी अर्पण.